सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा ओवी क्रमांक 701 पासून आता सुरुवात करूया. जैसे सत्री अन्न झाले किं सामान्या बीक आले, वाणसियेचे उभविले कोण न रिगे. ज्याप्रमाणे अन्नसत्रात वाटेल त्याने जेवावे किंवा साधारण मनुष्यास अधिकार प्राप्त झाल्यावर त्याने तो वाटेल तसा गाजवावा, अथवा वाण्याचे दुकानात कोणीही जावे. तैसे जयाचे अंतकरण तयाच्या ठाई संपूर्ण अज्ञानाची जाण वृद्धी आहे. त्याप्रमाणे ज्याचे अंतकरण चंचल आहे त्याचे ठिकाणी संपूर्ण अज्ञानाची बुद्धी होते असे समज. आणि विषयांची गोडी जो जितू मेला न संडी, स्वर्गी ही खावया जोडी येथूनीची. आणि जो जिवंत असताना व मेल्यावरही विषयांची इच्छा सोडित नाही व ज्या योगाने स्वर्गातही विषयोपभोग प्राप्त होतील त्या मार्गाचे आचरण ह्या लोकी करतो. जो अखंड भोगाजचे जया व्यसन काम्य क्रियेचे, मुख देखोनी विरक्ताचे सचैल करी. ज्याचे सर्व श्रम विषयोपभोगांचे प्राप्तीकरिता असतात व ज्याला सकाम कर्माशिवाय इतर कर्मे आवडत नाहीत, आणि विरक्तांचे दर्शन झाले असता जो सचैल स्नान करतो. विषो शिणोनी जाये परी न शिणे सावधू नोहे, कुहिला हाती खाये कोढी जैसा. ज्याप्रमाणे कोड असलेल्या मनुष्यास आपल्या कुचक्या हाताने अन्न खाण्यास खंत वाटत नाही, त्याप्रमाणे ज्याचा विषयास जरी कंटाळा आला तरी तो त्यास कंटाळत नाही व कर्मफलांविषयी निरीच्छ होत नाही. खरी टेंको नेदी उडे लातैनी फोडी ना काढे, तरी जेवी न काढे मागवता खरू. गाढवीच्या पाठीस गाढव लागल्यावर तिने लाथा झाडून त्याचे नाक फोडले तरी तो मागे न वळता तिच्याच पाठीस लागतो. तैसा जो विषयांलागी उडी घाली जळतीये आगी, व्यसनाची अंगी लेणी मिरवी. त्याप्रमाणे जो विषयाकरिता जळत्या आगीतही उडी घालण्यास मागे पुढे पाहत नाही आणि आपले व्यसन हे दूषण नसून भूषणच आहे असे मानतो. फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव, परी न म्हणे ते माव रोहिणीची. मृगजलाच्या लालसेने धावता धावता जरी मृगाचा ऊर फुटला तरी त्याची हाव कमी न होता अधिकच वाढते, पण हे मिथ्या आहे असे तो मानित नाही. तैसा जन्मोनी मृत्यूवरी विषयी त्रासिता बहुती परी, तरीही त्रासू ने घे धरी अधिक प्रेम. त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषयप्राप्तीकरिता सारखे श्रम करीतो, तथापि त्याबद्दल त्यास तिटकारा न येता उलटे अधिकच प्रेम सुटते. पहिलीये बाळ दशे आई बा हेची पिसे, ते सरे मग स्त्री माणसे भुलोनी ठाके. बालपणी माता पितरांचे वेळ असते व ते संपल्यावर तारुण्य दशेत स्त्रीचे वेळ लागते. मग स्त्री भोगता धावो वृद्धाप्य लागे येवो, तेव्हा तोची प्रेमभाव बाळकांसी आणे. नंतर स्त्रीचा उपभोग पूर्ण झाल्यावर म्हातारपण येते, तेव्हा तेच प्रेम मुलाबाळांवर करू लागतो. आंधळे व्याले जैसे तैसा बाळे परिवसे, परी जीवे मरे तो न त्रासे विषयांसी जो. आंधळी आपल्या पोराला जशी कुरवाळते त्याप्रमाणे तो मुलाबाळांना कुरवाळीत बसतो, पण ज्यास मरेपर्यंत विषयाचा तिटकारा येत नाही. जाणतयाच्या ठाई अज्ञानासी पारू नाही, आता आणिके काही चिन्हे सांगो. त्याचे ठिकाणी अज्ञानास पार नाही असे समज. आता अज्ञानाची आणखी काही लक्षणे सांगतो. तरी देह हाची आत्मा ऐसेनी जो मनोधर्मा, वळघोनिया कर्मा आरंभू करी. हे पहा, जो आपले देहालाच आत्मा असे समजून कर्मे करू लागतो आणि उणे का पुरे जे जे काही आचरे, तयाचेनी आविष्कारे कुंथो लागे. आणि जर एखादे कर्माचे आचरण कमी किंवा जास्त झाले तर अभिमानाने फुगून जाऊन कुंथूही लागतो. डोईये ठेवी लेनी भोजे, देवल विसे जेवी फुंजे, तैसा विद्या वयसा माझे उताणा चाले. देवाचा प्रसाद डोक्यावर ठेवताच जसा देवाचा भगत घुमू लागतो, तसा जो विद्येच्या जोरावर वयाचे मानावर अभिमानाचा ताठा धरून उताणा चालतो
म्हणे मीची एकू आथी, माझ्याची घरी संपत्ती, माझी आचरती रीती कोणा आहे. आणि सर्व जगात काय तो मीच शहाणा, मीच श्रीमंत, माझे प्रमाणे चालरीत कोणाची आहे. नाही माझे नी पाडे वाडू, मी सर्वज्ञ एकूची रूढू, ऐसा गर्वतुष्टी गंडू घेऊनी ठाके. माझे बरोबरीचा दुसरा कोणी नाही, मी सर्वज्ञ असून मी एकटाच या जगात ज्ञाता आहे, याप्रमाणे सर्व गोष्टींबद्दल गर्व बाळगतो. व्याधी लागली या माणूसा, नयेची भोग दाऊ जैसा, निके न साहे जो तैसा पुढीलांचे. व्याधीग्रस्त माणसाला ज्याप्रमाणे कोणताही भोग सहन होत नाही, त्याप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले ज्याला सहन होत नाही. पै गुणू ते तुला खाय, स्नेह किंग जाळी तू जाय, जेथ ठेविजे तेथ होय मसी ऐसे. हे पहा, दिवा हा गुण म्हणजे वात तेवढाच खाऊन टाकून स्नेह म्हणजे तेल जाळून टाकतो आणि ज्या जागी ठेवावा ती जागा काळी कुट्ट करून टाकतो. जीवने शिंपीला तिडपिडी, विजीला प्राण सांडी, लागला तरी काडी उरो नेदी. पाण्याचा थेंब पडला तर तडतडतो, वाऱ्याने विझतो, घरास लागला तर काडी देखील उरू देत नाही. अळू माळू प्रकाशू करी, तेतू लेनीच उबारा धरी, तैसिया दीपाचिया परी सुविद्युजो. आणि कोठे उगीच थोडासा प्रकाश करतो तर तेवढ्यानेही उष्मा कराव्यास लागतो. ह्या त्याच्या अल्पगुणाप्रमाणे ज्याच्याजवळ विद्या अल्प व दोष बहुत आहेत. औषधाचे नी नावे अमृते, जैसा नवज्वरू आंबुथे, काम विषची होऊनी परते सर्पा दूध. नवज्वर झालेल्या रोग्यास दूध हे औषध म्हणून जरी दिले तरी ते त्याचा ताप विकोपास नेते आणि सापास दूध पाजले असता ते विष होऊन तो ओकतो. तैसा सद्गुणी मत्सरू, व्युत्पत्ती अहंकारू, तपोज्ञाने अपारू ताठा चढे. त्याप्रमाणे गुणवान मनुष्याचा जो मत्सर करतो, व्युत्पत्तीबद्दल अहंपणा बाळगतो व तपाचरणाने ज्याचे अंगी ताठा भरतो. अंत्यूर आणि वे बैसविला, आरे धारणू गिळीला, तैसा गर्वे फुगला देखसी जो. अंत्य ज्याला राज्यावर बसविले असता तो जसा अभिमानाने फुगतो अथवा अजगराने खांब गिळल्यावर तो जसा ताठतो, तसा ज्याच्या अंगी गर्वाचा ताठा भरलेला पाहशील. जो लाटणे ऐसा न लवे, पाथरू तेवी न द्रवे, गुणियासी नागवे फोडसे जैसे. आणि जो लाटण्याप्रमाणे केव्हाही लवत नाही व दगडाप्रमाणे ज्याला घामही येत नाही आणि फुरसे जसे गारोड्याच्या मंत्रानेही उतरत नाही. किंबहुना तयापाशी अज्ञान आहे वाढीसी, हे निकरेगा तुझसी बोलत असो. फार काय सांगावे अशी ज्याची स्थिती असते त्याचे जवळ अज्ञान वाढीस लागले आहे हे तुला निश्चयाने सांगतो. आणि कही धनंजया, जो गृह देह सामग्रिया, न देखे कालचेया जन्माते गा. हे पहा धनंजया, जो आपले घरदार, संपत्ती, देह व आपला विद्यमान जन्म याविषयी काही सुद्धा विचार करीत नाही. कृतघ्ना उपकारू केला, का चोरा व्यवहारू दिधला, निसुगू स्तविला विसरे जैसा. कृतघ्नावर उपकार केला असता अथवा चोरास व्यापाराकरिता भांडवल दिले असता किंवा निर्लज्ज मनुष्याची स्तुती केली असता ते ज्याप्रमाणे केलेले उपकार विसरतात. ओढाळीता लाविले ते तैसेची कान पुंस ओले, किम पुढती ओढाळू आले सुणे जैसे. द्वाड कुत्र्याचे कान आणि शेपूट कापून त्यास घरातून हाकून लाविले तरी ते रक्त गाळत असताच जसे पुन्हा त्याच घरात शिरते. बेडूक सापाची या तोंडी, जातसे सबूड बुडी, तो मक्षिकांची या कोडी स्मरेना काही. बेडकाला साप गिळीत असता तो मासा गिळण्याची हाव धरतो, परंतु आपली स्थिती काय होत आहे याची आठवणही नसते. तैसी नवही द्वारे स्रवती, अंगी देहाची लुती जिती, जेणे झाली ते चित्ती सलेना जया. त्याप्रमाणे अंगात लूद भरून नवद्वारे वाहत असतानाही ज्याचे मनात आपली अशी स्थिती होण्याचे कारण काय याचा खेद सुद्धा वाटत नाही. मातेच्या उनरकुहरी, पचुनी विष्टेच्या दाथरी, जठरी नवमासवरी उकडला जो.
आईच्या गर्भाशयामध्ये विष्ठेच्या थरात 9 महिनेपर्यंत जो उकडला जातो, ते गर्भींची जे व्यथा का जे झाले उपजता, ते काहींची सर्वथा नाठवी जो. तो त्या गर्भातील दुःख किंवा उदरातून बाहेर निघते समयीचे दुःख याविषयी काहीच स्मरण बाळगीत नाही. मलमूत्रपंकी जे लोळते बाळ अंकी, ते देखुनी जो न थुंकी त्रासू ने घे. मांडीवर घेतलेले मूल मलमूत्रांच्या चिखलात लोळत असताना पाहूनही ज्याला किळस न येऊन त्रासही उत्पन्न होत नाही. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.